सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये चढणाऱ्या पुरुष व महिलांच्या गळ्यातील तसेच पर्समधील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या बंटी बबलीला गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने देवळाली कॅम्प संसारी गाव येथून अटक केली आहे। आज दिनांक 27 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई नाका भागातील ठक्कर बस स्थानक, महामार्ग बस स्थानक आणि मेळा बस स्थानक येथे गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या बॅगमधील तसेच गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करण्याच्या घटनेमध्ये वाढ होत असल्याने नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने सदर गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना देण्यात आल्या। बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तसेच गुन्हे शाखा युनिट 1 कडील पोलीस हवालदार प्रशांत मरकड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर चोरी ही मंगेश अशोक राख पसारे व त्याची पत्नी निशा मंगेश राख पसारे राहणार संसारी गाव देवळाली कॅम्प यांनी केल्याचं निष्पन्न झालंय। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दोघा पती पत्नीला अवधूतवाडी मारुती मंदिराजवळ संसारी गाव देवळाली कॅम्प येथील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीतील सोने एका सोनाराला विकल्याचं सांगितलंय। त्यानुसार पोलिसांनी 9,41,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय। पुढील तपासासाठी त्यांना मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्याकडून अजूनही इतर गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोये, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, प्रशांत मरकड, विशाल काठे, प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रदीप म्हस्ते, नाझीम खान पठाण, उत्तम पवार, योगीराज गायकवाड, विशाल देवरे, मिलिंद सिंग परदेशी, जागेश्वर बोरसे, शर्मिला कोकणी, अनुजा येवले, मनीषा सरोदे, सुखराम पवार, समाधान पवार अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।